नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं प्रोबॅबिलिटी. काय आहे? प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे जर आपण मराठीत जर का पाहिलं तर त्याचं नाव आहे संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय तर संभाव्यता. संभाव्यता. संभाव्यता है ना, असंच. म्हणजेच काय होतं इथे या प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये, हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे. हा चॅप्टर कसा आहे? खूपच इंटरेस्टिंग आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण त्याचा युज करत असतो. प्रोबॅबिलिटी आपण सांगतोय, संभाव्यता सांगत असतो. प्रत्येक गोष्टीची काहीतरी संभाव्यता असते की तुम्ही असं तर्क वितर्क लावत असता, असं केलं तर असं होईल, हे की नाही, असं झालं की असं होईल. संभाव्यता पण निश्चित सांगू शकत नाही ना. दॅट इज द प्रोबॅबिलिटी. संभाव्यता असते बघ, मी जाईल पण गेलो का, दॅट इज द संभाव्यता आहे. जाऊ बी शकतो, नाही बी जाऊ शकत, आहे का नाही. असं काहीतरी संभाव्यता त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी सांगितल्या जाते. त्याचा पहिला नंबर येऊ शकतो, शकतो आला का, म्हणजे ओव्हरऑल तर त्या ठिकाणी एक प्रोबॅबिलिटी आहे की तो त्याच्यापेक्षा हुशार आहे वगैरे, अशा गोष्टी काय जे असेल ते वगैरे त्या ठिकाणी पाहायला भेटते. या प्रोबॅबिलिटी चॅप्टर जो आहे 10th क्लास मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं नाव प्रोबॅबिलिटी आहे. संभाव्यता आपण त्याचं नाव म्हणतो, म्हणजे संभाव्य असू शकते. ती जी व्हॅल्यूज आहे ती असू शकते, संभव आहे, हे का नाही, हे असू शकते बा, असं त्यांचं म्हणणं आहे प्रोबॅबिलिटी. आणि ती काढणं या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं काय काय असते, काय काय नाही. तर यामध्ये शिकायचं झालं म्हणजे आपण काय काय शिकणार आहात, तर रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहणार आहे आपण. त्यालाच आपण यादृच्छिक प्रयोग आणि आउटकम म्हणजे त्याचं काही निष्पत्ती काय होते. रॅन्डम एक्सपेरिमेंट करणार आहे आपण. म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, काही जी कृती करता तुम्ही त्यालाच तुम्ही एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणत असता. कोणती कृती असेल ती. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट करणार आहे, यादृच्छिक प्रयोग म्हणून त्याला. आणि त्याचं आउटकम काय आहे, तर निष्पत्ती काय भेटते आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर सॅम्पल स्पेस आहे अँड इट्स इव्हेंट्स, म्हणजे नमुना अवकाश व घटना. नमुना अवकाश काय आहे आणि घटना काय आहे ते आपल्याला पाहायचं. आणि लास्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट, हे सगळे जे टॉपिक्स आहेत या चॅप्टर मध्ये आपण पाहणार. आणि हा चॅप्टर थोडासा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कसा होतो हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. जसं की आपण सर्वांना माहित आहे की कधी आपल्याला जर का वेळ मिळाला तर थोडासा वेळ स्पेंड करायचा असेल तर आपण काय करत असतो, एक कॉइन घेत असतो आणि त्या कॉइनवर काय असते, हेड अँड टेल असते, है की नाही. आपल्याकडे एक कॉइन आहे, तर जो सिंहाचं या ठिकाणी काय केलेलं आहे, एक लोगो आहे ना, त्याला आपण हेड म्हणत असतो, ठीक आहे. आणि बॅक साईडला आपण म्हणत असतो टेल. या साईडला हेड आणि याला म्हणत असतो आपण टेल. हेड म्हणजेच काय, हा काही म्हणतात चित आणि पट. आता हे काही म्हणतात याला चित सुद्धा म्हणतात आणि कोणी काय त्याला पट म्हणतात, ठीक आहे, आपापल्या पद्धतीने. छापा आणि काटा. हेड म्हणजेच काय, छापा, आणि टेल म्हणजेच काय, काटा. हा झाला हेड आणि हा झाला टेल. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. तर या ठिकाणी जर का मी हा एक आपला कॉइन आहे, जेव्हा मी याला टॉस करतो तर सांगा काय येईल, छापा. काही विद्यार्थी काय सांगतील, छापा येईल. आणि असं थोडी निश्चित आहे की छापा येणार आहे म्हणून. काय असू शकते, टेल पण असू शकते. काटा आणि छापा दोन्हीपैकी पॉसिबिलिटी काय, याची दोनच सरफेस आहेत ना, याचे दोन सरफेस असल्या कारणाने कोणतं तरी एक सरफेस त्यावरती येणारच आहे. एक तर छापा भेटेल, काही विद्यार्थी सांगतात की छापा सांगतात आणि काही विद्यार्थी काटा सांगतात. तर जे निघते दॅट इज टेल, हे नाही, तर तो काटा. म्हणजे जे विषय आहे याच्यामध्ये काय सांगायचं आहे ते की निश्चित सांगू शकू राहिले का तुम्ही की त्यामध्ये काय आहे. तर निश्चित आहे. एक जेव्हा आपण कॉइन काय करतो आहे, टॉस करतोय, वेन वी टॉस अ कॉइन देन वी गेट टेल ऑर हेड. दोन्हीपैकी काहीतरी आपल्याला भेटत असते. हीच प्रोबॅबिलिटी आहे, यालाच आपण संभाव्यता म्हणत असतो. आता एकच काय आहे, हे आपण टाइमपाससाठी आपण काही कुठेतरी आपण खेळत असतो, आपल्या जवळ वेळ असला तर आपण हा गेम सुद्धा खेळत असतो. हे टेल आपण खेळत असतो, छापा काटा, चितपट असं आपण त्याला म्हणत असतो. आता एकच कॉइन आहे बरं आपल्याकडे, दुसरं जर कोण कॉइन घेतले तर तुम्हाला तिथे प्रोबॅबिलिटी सांगू शकता तुम्ही की काय होऊ शकते. आता दोन कॉइन्स आहेत आपले, वेन वी टॉस द टू कॉइन्स, तर काय काय भेटू शकते, छापा काटा, छापा छापा, काटा छापा, काटा काटा.
है का नाही? हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल असं भेटू शकते की नाही? कारण 2 आहेत ना, पॉसिबिलिटी आहे 4 त्याचे सॅम्पल्स होतील. नमुना जो आहे तर तो 4 तयार होते. कारण तुम्ही निश्चित सांगू शकता की नाही हेड हेडच भेटू आलं. काही विद्यार्थी म्हणतील हेड हेड भेटलं, कोणी म्हणतं हेड टेल भेटल, कोणी म्हणत टेल हेड भेटल, कोणी म्हणत टेल टेल भेटल. म्हणजे त्या ठिकाणी दॅट इज द प्रोबॅबिलिटी, दॅट इज द संभाव्यता त्याला म्हणत असतं. संभावना, संभव आहे की असं पडू शकते मग. ठीक आहे, पण निश्चित आहे का? नाही. ते डाय डाय पाहिली असेल तुम्ही, लुडो, लुडोची डाय असते बघा, आहे का नाही? सापशिडी वगैरे असतात, लुडो असतात, त्यामध्ये तो गेम तुम्ही खेळता. आता तो लुडो जो होता पहिले तर एक हे राहायचं, सापशिडी राहायची, एक बॉक्स राहायचा, त्यातमध्ये ते असं खेळायचे. ठीक आहे, किंवा त्यातमध्ये सुद्धा आपण निश्चित सांगू शकत नाही. आता आपल्याकडे डाय आहे, तर ती डाय आपण जेव्हा आपण डायवर किती नंबर असतात? 6. काय असतात? 6. 1 2 3 4 अप टू 6 त्या ठिकाणी असतात. मग तुम्हाला जर का मी म्हटलं की मी एक डाय घेतली आणि ती मी फेकली तर काय पडेल? सांगा, काय काय पडेल? 6 पर्यंत पॉसिबिलिटीज काय आहे? प्रत्येक जण वेगवेगळे उत्तर देऊ शकते. हे म्हणेल 6 पडेल सर, ही म्हणेल 2 3 4 5 आणि 1 सुद्धा पडू शकते ना, पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आउटकम काय आहे, तर निष्पत्ती काय आहे जेव्हा तुम्ही डाय फेकता आहे तर 6 वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते. तेच जर आपण 2 डाय घेतल्या, मग आता 2 हे घेतले, 2 डाय घेतल्यानंतर जेव्हा आपण फेकणार तर त्याचे किती पॉसिबिलिटीज तयार होतील? 36. किती होतील? 36. कारण एक वेळेस 1 सुद्धा पडू शकते, एक वेळेस 1 2 सुद्धा पडू शकते. याच्यात 1, याच्यात 2, याच्यात 1, याच्यात 3, याच्यात 1, याच्यात 4, असे 36 पडतील. 36 आउटकम तुम्हाला जो नमुना अवकाश आहे तुमचा, तर तो 36 तुम्हाला सॅम्पल्स त्या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल त्या ठिकाणी तुम्ही निश्चित सांगू शकत नाही की नेमकं काय येणार आहे. बरोबर, दॅट इज द प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. त्यातमध्ये इव्हेंट जी तुम्हाला खरंच गरज आहे, ज्याची गरज आहे त्याला इव्हेंट म्हणत असतो. हे रॅन्डम एक्सपेरिमेंट झाले, याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. याला एक काटा फेकला, एक टॉस केला असता, कॉइन टॉस केला असता, काय पडेल? किती वेळेस एक टॉस केला असता त्याचा हेड टेल पडू शकते. 2 केले असता तर हेड टेल, हेड हेड, असे तुम्हाला 4 तुम्हाला ही वेळ भेटू शकतात. समजा 3 टॉस केले तर 3 केले तर त्या ठिकाणी ती हेड हेड हेड, हेड हेड टेल, असं खूप सारे त्या ठिकाणी वेळ तुम्हाला काय भेटेल? नमुना अवकाश जो आहे, तर स्पेस जो आहे तर तुम्हाला पाहायला भेटतो. यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणतात? रॅन्डम एक्सपेरिमेंट काय म्हणतात? की तुम्हाला माहित आहे काय पडणार आहे, काय येणार आहे, रिझल्ट काय आहे तो तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही सांगू शकत नाही, अनिश्चित आहे की तोच आहे, म्हणून त्याला यादृच्छिक प्रयोग. टॉस केला, सांगा काय पडणार? हेड पडेल किंवा टेल पडेल, हे तुम्हाला माहित आहे, फलच माहित आहे. एक तर हेड येऊ शकते, एक तर टेल येऊ शकते, पण तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकत नाही. त्यालाच म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे, यादृच्छिक प्रयोग सुद्धा म्हणत असतात. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला माहित असते, पण ते निश्चित नसते की तेच येईल म्हणून. बरोबर आहे, त्याला म्हणतात यादृच्छिक प्रयोग. समोरचं जाऊया. नंतर आहे निष्पत्ती. आउटकम कशाला म्हणत असतात? त्याच्यातून बाहेर काय निघतं? यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असं म्हणतात. यादृच्छिक जो प्रयोग आहे, जो की रॅन्डम एक्सपेरिमेंट तुम्ही करता आहे, त्याचं जे काही बाहेर येणार आहे, रिझल्ट जो येणार आहे, त्याला आपण निष्पत्ती म्हणत असतो, त्याला आउटकम म्हणत असतो. हा, काय आलं? हेड, काय आलं? टेल, दॅट इज द निष्पत्ती. ठीक आहे, तर हे सगळ्या निष्पत्ती आहे. आता आपण सगळे चर्चेचा जो भाग आहे त्याच्या बाबतीत पाहू. काय आहे चर्चेचा भाग? तर तो डे टू डे लाईफ मध्ये सर्वजण, म्हणजे तुम्ही नाही तुमच्या आसपासचा जो एरिया आहे, तो एरियामध्ये तो खेळ खेळला जातो, त्याचं नाव आहे कार्ड्स, है का नाही? तर तुम्हाला माहितच आहे, ऑनलाईन सुद्धा कार्ड आता खेळायला सुरुवात केलेली आहे लोकांनी, आहे का नाही? जंगली रवी पे आओ ना महाराज आहे का नाही? लाईक त्याच पद्धतीचं ते आहे. तर आपण इथे सुद्धा कार्ड आणलेले आहे की जेणेकरून तुम्हाला ते कार्ड कसे असतात ते सुद्धा लक्षात यायला पाहिजे. ऍक्च्युली काय होतं हे बघा, हे आणायची गरज नव्हती, पण आपल्याला आणलं कशासाठी की तुम्हाला समजलं तर पाहिजे नेमकं खरंच तेवढे कार्ड असतात का, नाहीतर ओके, हा
पत्ते आहेत याला कार्ड पत्ते म्हणतो आपण, आहे ना. तुमच्याकडे तुम्ही पाहिला असेल की हे जुगार सुद्धा आहे एक प्रकारचं. पैशासोबत जर का खेळलं तर हा एक जुगार आहे. आणि टाइमपास साठी खेळतात काही काही लोक, की जस्ट टाइमपास म्हणून घरामधले फॅमिली खेळतात, असं मला नाही माहिती, जस्ट सांगतोय किंवा फॅमिली लोक सुद्धा खेळत असतात वाटतं. मी काही खेळत नाही. हा एक उसना आणला मी दुसऱ्या कोणाकडून तरी. ओके, तर या कार्ड मध्ये हा एक जोकर सुद्धा येतो. दिस इज जोकर. ठीक आहे. तर याचं काय यूज आहे हा मलाही माहित नाही, कारण मला खेळता येत. ठीक आहे. हा, तर हा एक जोकर आहे. त्याचं कुठे यूज होतात म्हणतात, खूप साऱ्या ठिकाणी त्याचा यूज होतात. मला एक्झॅक्ट त्याचं माहित नाही. हा जोकर बाजूला काढून ठेवतात काही काही ठिकाणी, काही काही खेळ खेळताना. देर आर 52 कार्ड्स. यातमध्ये किती कार्ड असतात? 52 कार्ड असतात. आणि 52 कार्ड मध्ये सुद्धा ते 2 भागामध्ये विभागलेले असतात. किती कार्ड्स आहेत? 52. 52 कार्ड आहेत टोटल. पत्ते किती आहेत? 52 असतात. तर या 52 कार्डाला 2 भागामध्ये विभागलेला असते. एक रेड असते, एक असतो ब्लॅक, म्हणजे कलर मध्ये. ठीक आहे. आणि या मध्ये सुद्धा ते डिवाइड केलेली असते दोन याच्यामध्ये, 2 स्लॉट्स मध्ये. आता काय कशाला काय काय म्हणतात ते सुद्धा आपण इथं समजून घेणार आहे. ठीक आहे. जेवढं मला माहिती करून घेतलंय मी तेवढं त्या बाबतीत सांगणार. जे काही आपला कॅट असते, कॅट म्हणतो आपण याला, ही जी आहे याला कॅट म्हणत असतो. ठीक आहे. दिस वन इज अ कॅट. ओके. त्या कॅट मध्ये 52 कार्ड्स असतात. किती असतात? 52 कार्ड असतात. 52 कार्ड पैकी त्याच्यामध्ये त्या 52 कार्डला विभागले गेल्या जातात. कशामध्ये विभागल्या जातं? तर 2 कलर मध्ये विभागल्या जातं. एक रेड असतं आणि एक ब्लॅक असतं. काळा रंग आणि एक लाल रंगामध्ये ते विभागलेले असतात. आणि त्यातमध्ये सुद्धा 4 मध्ये ते विभागलेले जातात. आणखी रेड मध्ये जसं आपल्याकडे आहे बदामचे पत्ते. किती आहेत? 13. बदाम जो आहे त्याला आपण हर्ट म्हणत असतो. बदामचे पत्ते त्याला हर्ट म्हणत असतो. ठीक आहे. ओके, जमवणार प्रॅक्टिस नाही द्यायची. ओके. त्यानंतर आहे हे 13 बदाम जे आहे. त्यानंतर एक चौकट, डायमंड म्हणत असतो आपण त्याला. ठीक आहे. याला चौकट म्हणतो आपण, डायमंड. ठीक आहे. अँड त्यानंतर आहे किल्वर. 13 असते, ब्लॅक मध्ये असतात, किल्वर असतात. क्लब कार्ड म्हणतो आपण त्याला. हा, बरोबर, चिडी आहे ना, किल्वर. 13 किल्वर असतात. आणि किल्वर जे असतात आपण फुलासारखे असतात. ते कसे असतात? जांभला. हा, याला म्हणतात किल्वरचे पत्ते. किती आहेत? 13. आणि नंतर आहे इस्पिक. काय आहे? इस्पिक. त्याला म्हणतात स्पेड कार्ड. इस्पिक. इस्पिक कार्ड आहेत, पत्ते म्हणू आपण त्याला. इस्पिक पत्ते 13 आहेत ते. आणि ते असं काढलं जातं, पान. हा, रब्बा. आम्हाला काही माहित नाही, यांना सगळं माहित आहे. ठीक आहे. तर हे आहे. ठीक आहे. तसं उदाहरण म्हणून आपण दाखवूनच देऊ ना. ठीक आहे. तर हे डायमंड मध्ये आहे. ठीक आहे. हा जो आहे हा डायमंड आहे. रेड कलर मध्ये बघा, चौकट हे. ठीक आहे. त्यानंतर हा आहे लाल मध्ये, बदाम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. बदाम मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे हा आहे आपला इस्पिक. हा कोणता आहे? इस्पिक. इस्पिक पत्ता. ठीक आहे. हा मोठा ऍक म्हणतात त्याला. ACE ऍक. ऍक म्हणजे एक्का. कोणी म्हणतात एक्का म्हणतात त्याला. ठीक आहे. सांगतो कशाला काय काय म्हणायचं, एकदा शिकवत नाही मी तुम्हाला खेळायला, फक्त सांगतोय तुम्हाला, नाहीतर उद्याच लगेच चालले डाव मध्ये बसायला. तर हा आहे किल्वर पत्ता. क्लब कार्ड म्हणतो आपण याला. याला म्हणतात क्लब कार्ड. याला इस्पिक किंवा स्पेड म्हणत असतो आपण, अगोदरचा जो पाहिला तो. असे 13 पार्ट्स मध्ये ते विभागले जातात. 13. ठीक आहे. तर सुरुवात जी होते ना,
तर ती होती एक्कापासून. आता मी एक दाखवतो तुम्हाला पूर्ण एक सिक्वेन्स. असे 13 स्लॉट्स या ठिकाणी पत्त्यांची दाखवलेली आहेत. एक आता हे आहे, कोणते आहेत? हे स्पेड आहे. हे कोणते आहे? इस्पिक या स्पेड. किती आहेत ते सांगतात? 13. मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 हे जे आहेत कोणते पत्ते आहेत? स्पेड कार्ड. ठीक आहे, इस्पिक. ठीक आहे. त्यानंतर हे किलवर पत्ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हे जे आहेत किलवर पत्ते, त्याला क्लब कार्ड म्हणतो आपण त्याला. हे सुद्धा किती आहेत? 13 आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे आहे कंदरे बदाम. बदाम आणि याला काय म्हणतात असतो? हर्ट कार्ड. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 13च ना रे. हा, हे एका इकडे आला. हे झाले 13. हे आहेत हर्ट कार्ड किंवा त्याला आपण बदाम म्हणत असतो. आणि हे आहे आपले डायमंड. हे सुद्धा 13 आहेत. म्हणजे असे 13 13 13 13 असे किती आहेत? 52 आहे. त्यापैकी 2 लाल रंगात आहे आणि 2 ब्लॅक रंगामध्ये. ठीक आहे. पण सर एवढं करून डिटेलमध्ये सांगून राहिले तुम्हाला, पेपरमध्ये थोडी ना एवढं विचारलं जाणार आहे खच काळे आहे का काय. ठीक आहे. तर या पत्त्याला म्हणायचं ऍक कार्ड. याला काय म्हणायचं? ऍक, ACE, ऍक कार्ड. त्याला आपण मराठीत म्हणतो एक्का म्हणतात. ACE. त्याला 1. इथं 1 नसतो, पत्त्यामध्ये 1 नसतो. काय असतो? ऍक कार्ड असतो. काय असतो? ऍक कार्ड. म्हणजेच काय? त्याला एक्का म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे काही चित्रामध्ये असलेले कार्ड सुद्धा असतात. ते चित्रावाले कार्ड सुद्धा तुम्हाला सांगतो. पहिले एक्का, दुर्री म्हणतात त्याला 2. हे का नाही? 2 नंतर हे 3. ठीक आहे. त्यानंतर 4 हा 5 6 हा 7 8 9 आणि दैल्या. बरोबर आहे. दैल्या. आणि त्यानंतर असते गुलाम, राणी आणि बादशाह. हे 3 रंगात असतात. 3 जे आहेत चित्रामध्ये असतात. हे याला चित्रामध्ये दाखवले जातात. आता पहिला जो असतो 11 नंबर नाही आहे. जे म्हणजेच गुलाम. ठीक आहे. हा जोकर नाही, जोकर वेगळा. जोकर हा आहे आपला, हा जोकर असतो. ठीक आहे. हा गुलाम आहे. 3च कार्ड कसे असतात? रंगात असतात. हा 11 नंबरचा असतो म्हणून याला गुलाम आहे हा. त्यानंतर ही राणी आहे, क्वीन म्हणतो आपल्याला, आहे का नाही? हा. आणि हे असतं आपला बादशाह. ठीक आहे, किंग. ठीक आहे. असे 3 जे पत्ते आहेत तर हे कशात असतात? चित्रामध्ये असतात. बाकीचे कसे असतात? नंबर मध्ये पाहायला भेटतात. आणि एक ऍक कार्ड असतो. तो ऍक कार्ड म्हणजे 1 असतो आपला. ठीक आहे. तर ऍक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत आपल्याला ते नंबरिंग केलेली असते. त्यानंतर असतो 11 ला जे असतो आपला गुलाम. याला गुलाम म्हणतात. नंतर आहे क्वीन. क्वीनचा क्यू तर काय म्हणतात? जॅक है ना. जेला जॅक. बरं ठीक आहे. जेला जॅक म्हणतात. हा. क्वीन क्यूला काय म्हणतात? क्वीन का. हा. ही आहे क्वीन. EEN क्वीन. राणी. हा है ना. हा बर. आणि एक आहे आपला के फॉर किंग. के फॉर किंग म्हणजे काय? राजा, बादशाह. राजा नाही म्हणत. किंग म्हणजे राजा नाही म्हणत. त्यातमध्ये बादशाह म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने पत्त्यांची मांडणी केलेली असते. असे पत्ते त्या ठिकाणी ठेवलेली असतात. म्हणजे तुम्हाला मला हे दाखवायचं आहे या ठिकाणी की बुवा जे पत्ते असतात तुम्हाला सांगितलं जाते की बा पत्ते जे आहेत 52 असतात. त्यातमध्ये 13 लाल कलरचे 26 असतात. काळ्या कलरचे 26 असतात. असे टोटल 52 असतात. मग त्या लाल मध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. कोणते? 13 बदाम असतात, 13 चौकट असतात, 13 किलवर असतात आणि 13 इस्पिक पत्ते असतात. याला म्हणतो आपण हर्ट, डायमंड. त्यानंतर आपला हा क्लब आणि हा आपला स्पेड्स. आहे की नाही. असे हे आपल्याला पत्ते पाहायला भेटले. आणि आता हे जे पत्ते पाहायला भेटले याचा अर्थ आपल्याला असं नाही की उद्या जाऊन डावमध्ये बसायचं आणि खेळायचं आहे की नाही. हा. तर हे खेळायचं नाहीये. हा आपल्याला फक्त माहितीसाठी आहे. कारण आपण प्रोबॅबिलिटी शिकत आहात. प्रोबॅबिलिटी शिकत असताना आपल्याला काही गोष्टी माहित असणं खरंच गरजेचं आहे.
कारण तुम्ही संभाव्यता सांगू शकत नाही. 52 पत्त्यापैकी तुम्हाला जर का सांगितली की चाल स्पेडचा पत्ता टाक, स्पेडचा एक्का टाक, स्पेडचा एक्का किती येईल का नाही, हे नाही. तर हाऊ मेनी स्पेड्स वगैरे अशा गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे त्यामध्ये. 52 पत्त्यापैकी प्रॉबिलिटी सांगायची तुम्हाला की तो पत्ता केव्हा येईल, म्हणजे येईल की नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये पाहायला भेटतात. म्हणून हा जो खरा डाऊट केला मी कशासाठी केला, फक्त तुम्हाला सांगण्यासाठी केला की ह्याला असं असं म्हणतात. मला हा खेळ खेळता येत नाही, पण आहे का नाही, असं म्हणायचं नाही की सर ना आणलंय बहुतेक हे सर खेळत असतील असं वगैरे, असं काही नाही आहे. पहिले सांगून राहिलो. आणि हे सांगायचं झालं म्हणजे हे एक जुगार आहे, जुवा आहे. हा, जुवा आहे. या पैशासोबत खेळायचं नाही आणि खेळू पण नाही. ठीक आहे, खेळायला पाहिजे, गोष्ट चांगली नसते. चांगले चांगले घरं यातमधून बर्बाद झालेले आहेत असं म्हणतात लोक. ठीक आहे, जे लोक काय करतात की याची चांगलीच लत लावून घेतात, तर यातमध्ये काय होतंय की चांगल्यांचं घर बसते. मग यामध्ये काय होते, एक आशा निर्माण होते. काय आशा निर्माण होते की एखाद्या व्यक्तीला काय होतं की समजा आता आपण खेळायला बसलो, ठीक आहे, आणि मी समजा मागितला एक्का टाक म्हणून, तर मला एक्का जरा लागून जातो, आपलं लक असते. आणि समजा आपण 100 टाकलेली आहे, सपोज करा, मी एक एक्झाम्पल देतोय की 100 मी खेळायला सुरुवात केली आणि 100 रुपये माझ्याजवळ होते, 100 रुपये. आणि मग मी म्हटलं चला 100 रुपयाला सुरुवातच करू. ठीक आहे, तर 100 रुपये मला हारायचे म्हणून मी ते खेळायला सुरुवात केली. तर माझं लक होतं, लक असल्या कारण मला 100चा डाव बसल्यानंतर मला 100ला 100 वापस भेटले, कारण एक्का पडला होता माझ्याकडं. मला 200 झाले. मग मला हाव हाव तयार झाली की नाही, आज तो अपना लक है, आप लक जो है चमकेगा. लगेच दुसऱ्या वेळेस आपण म्हणतो चाक 10 नंबर टाक किंवा राणी टाक, हा असं म्हटलं. तर राणी बी आपल्याच नशिबात आहे, तर राणी सुद्धा पडली. 200ची झाली 400. पण आणखीन हाव वाढली, आज आपला दिवस आहे वाटतं, असं आपल्याला वाटते, हे का नाही. मग झालं काय, 1-2 डाव आपल्याकडून पडतात, नाही नाही आपलाच डाव आपल्याकडेच आहे. पण नंतर जशी गळती लागते, लगेच आपण खेळ खेळतो 300 400 खेळून टाकतो, किंवा 100 खेळतो, 4ही डाव आपण हारून जातो, 400 रुपये चालले जातात. हारले, पण माणसात आणखीन मग इगो चढतो, मी नाही हारत, मी कसं काय हारलो. घरी पळत पळत जातो, घरच्या डब्यातले पैसे काढून आणतो, मग ते कामाचे असो की बिना कामाचे असो. मग तो कामाचे पैसे सुद्धा तेथून घरून आणतो आणि त्या पत्त्याच्या डावामध्ये बसतो, आणि पत्त्याच्या डावात बसल्यानंतर ते पैसे सुद्धा तो त्या ठिकाणी हारतो. ते हारल्याच्या नंतर सुद्धा थांबत नाही, तो उसने मागतो मित्राला, मला तू उसने दे, मी तुला नंतर देतो. आणि ते उसने घेतल्यानंतर सुद्धा ते हारतो. नशीब असते फक्त 2-4 वेळेसच तुमचं चमकल, त्यानंतर काय होतं की तुम्ही सगळे हारतात, कधी भेटल कधी नाही, असं हारत गेले की तुमची ती उसनवारी जी आहे तर ती सुद्धा वाढते. घरचे पैसे हारलेले असतात, तुम्ही इथले पैसे हारला, जे कामाचे पैसे होते, काहीतरी इलेक्ट्रिक बिल वगैरे भरायचं होतं वगैरे, काहीतरी काही सामान घरातलं आणायचं असतं, ते पैसे सुद्धा तुमचे उडलेले असतात. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही विचार करता की जुवा जो आहे, जो पत्ते खेळणं जे आहे, तर ते किती खतरनाक आहे की बस संध्याकाळची भाकर सुद्धा आपल्याला भेटणार नाही मग, ज्यांच्या खरंच घरची परिस्थिती तशी असते. आणि हे पत्ते खेळणारे जे आहेत, जेमतेम लोकलला पाहायला भेटतो आपल्याला, किंवा हाय लेवलला जे असतात ते प्रोफेशनल असतात, ते खूप मोठमोठाले डाव खेळतात, तो विषय वेगळा असतो. ठीक आहे, पण विषय इथं येऊन जातो की बा जे मोलमजुरी करून ज्यांनी पैसे कमवले होते, ते घरातले पैसे त्यांना ते निजात घातल्यानंतर त्याची बायको चिडचिड करते, संध्याकाळचं धकत नाही, मग तो आणखीन चिडचिड करतो, मग त्याला आणखीन एक आशा लागते की बा आणखीन एक डाव खेळून पाहू, आणखीन दुसऱ्याकडून उसने घेतो, आणि मग ते असं हारत चालतो, आणि मग तो कर्जबाजारी होतो. ठीक आहे, म्हणून म्हणतात की हे खतरनाक काम आहे, म्हणून ते खेळायला नाही पाहिजे. आपलं कामाचे काम असं करायचं. एंटरटेनमेंट म्हणून जर का खेळत असाल तुम्ही जस्ट, तर काही विषय नाही. म्हणजे काय, जस्ट आपल्या घरातल्या घरात जर आपल्याला एक टाइमपास म्हणून, आता तुम्ही बघा ना, चंपूल खेळता, तुम्ही चंपूल खेळता, लुडो खेळता, आहे का नाही, चंपूल माहित नाही का, ते 4, हा तेच ते, हा, तर ते खेळता, घरातल्या घरात तुम्ही खेळता, आहे का नाही, सापशिडी खेळता, हे एंटरटेन आहे ना तुमच्या काहीतरी टाइमपास करायचं म्हणून तुम्ही घरामध्ये खेळत असता. आता ऑनलाईन झालेलं आहे, ऑनलाईन मध्ये लुडोला पण क्लिक केलं की ते टक 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 पळतंय, आहे का नाही. तर हे सगळ्या गोष्टी आपण घरी एक आनंदीमय राहण्यासाठी आपण खेळत असतो. पण हे जर का बाहेर जाऊन जर का पैशांनी जर का खेळलं, तर 100% आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते. काही लोक काय असतात, त्यामध्ये खूप तरबेज झालेले असतात, ते सांगू शकतात की नंतरचा पत्ता कोणता आहे, एवढे बी तरबेज असतात काही,
त्यामुळे आपला हारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे याच्यामध्ये आपण जागू नये. एक इन्सिडेंट सांगतो, तो माझ्या रिलेटेड आहे म्हणून सांगू शकतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर आमच्या साईडला म्हणजे तुम्ही आमच्या साईडला म्हणजे सगळ्यांच्या साईडला तुम्ही पाहिलंय का नागपंचमी असते का तुमच्याकडे? नागपंचमीला पत्ते खेळतात का? खेळतात का? नाही नाही. आमच्याकडे पत्ते जे आहेत, जो एरिया आहे आमचा, त्या साईडला पत्ते नागपंचमीला खेळतात. एक सण साजरा केल्यासारखं, आणि घरचे सुद्धा त्या ठिकाणी कोणालाच काही म्हणत नाही की पत्ते खेळला का नाही खेळला का. आणि त्या दिवशी खूप काही लोक हारत असतात, काही लोक जिंकत असतात. एक इन्सिडेंट सांगतो. मी जेव्हा लहान होतो असेल तर माझ्या आईने मला 10 रुपये दिले होते, जा पत्ते खेळू दे. आणि घरचे पैसे देतात त्या टायमाला, जा काहीतरी ते म्हणतात की त्या दिवशी पैसे खेळले पाहिजे, म्हणजे पैसे हारले पाहिजे, असं काय काहीतरी असेल त्यांचं. मला त्यांनी पैसे दिले होते, जा म्हणे घे खेळून. 10 रुपये दिले बरं. आणि आपल्याला काय, लहान मुलांना काय असते की जिंकलं काय आणि हारलं काय, आपल्याला हे गमवायचेच आहेत. गेलो, पहिला डाव बसलो, चला उठा, चला घरा. तर असं तो एक परंपरा म्हणता येईल. आणि नागपंचमीला काही लोक लाखानं जिंकतात, काही लाखानं हारतात सुद्धा. ते मोठमोठे डाव खेळणारे लोक असतात. हे मुलं, छोटे छोटे मुलं बी असतात, रुपया खातात. ते एक सण साजरा केल्यासारखी गोष्ट आहे ती, फक्त त्या दिवशीच. ठीक आहे. पण नंतर नाही. मी पहिलंच एकच डाव गेलो होतो, 10 रुपये 10 रुपये दिले, तर 10च मागितला होता. हा, दायल्या टाक. घरच्यावर किती दिले होते? 10 रुपये. मी मागितला काय? दायला गेला त्याच्याकडे, गेले 10 रुपये. अशी गोष्ट झाली. म्हणजे ते असं टाकत असतात ते. जर तुमच्याकडे आला की तुम्ही जिंकला ना, आमच्याकडे आला तर मी जिंकलो, असं असते ते. त्यातमध्ये मी हारलो होतो समजा 10 रुपये. तर खेळ वाईट असतात. मी त्याच्याकडे गेलोच नाही नंतर. तोच एक. त्यानंतर म्हातारीने पैसे दिले नाही. जसं जसं मी मोठा व्हायला लागलो तसं त्याला माहिती, जास्त सवय लागली तर कसं व्हायचं, घरातले पैसे घेऊन जायचा. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे समसंभाव्य निष्पत्ती. समसंभाव्य निष्पत्ती कशाला म्हणतात? इक्वली लाईकली आउटकम. आउटकम म्हणजे काय? निष्पत्ती. रिझल्ट काय येणार आहे तो तुम्हाला माहित असतो. इक्वल म्हणजे काय? सारखा. इक्वल म्हणजे काय? सारखा. सारखाच. कोणासारखा? की तुम्हाला माहित आहे की एक कॉइन जर टॉस केला तर काय भेटू शकते? समान निष्पत्ती तुम्हाला मिळू शकते. काय करू शकते? समान निष्पत्ती. काय आहे समान निष्पत्ती? एक टॉस केला असता, कॉइन केला असता तर काय भेटू शकते सांगा बरं? एक तर हेड भेटू शकते, एक तर टेल भेटू शकते. म्हणजे त्या ठिकाणी समनिष्पत्ती आहे ना त्या ठिकाणी. इक्वली लाईकली आउटकम म्हणता येईल. निष्पत्ती ती तुम्हाला माहित आहे, एक तर हे भेटू शकतो, एक तर हा भेटू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर्स माहित आहे, त्याला इक्वली लाईकली आउटकम्स असं म्हणत असतो. ठीक आहे. पहिला प्रश्न, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. असे काही तुम्हाला 5.1 सेट तुम्हाला दिलेला आहे, प्रॅक्टिस सेट. त्यातमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारलेला आहे. काय प्रश्न आहे की हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, किती त्या ठिकाणी संभाव्यता आहे, आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. जे काही खाली एक्झाम्पल दिलेले आहेत त्यातमध्ये किती तुम्हाला पॉसिबिलिटीज, संभाव्यता तुम्हाला पाहायला भेटत आहेत, त्या तुम्हाला सांगायच्या. पहिला प्रश्न असा की वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन द महाराष्ट्र. वनिताला काही महाराष्ट्रातल्या साइट्स माहित. साइट्स कोणत्या? ज्या काही ती व्हिजिट करू शकेल अशा माहित आहेत तिला. कोणत्या आहेत? शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन द समर वेकेशन. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिला कुठेतरी या खालील दिलेल्या ज्या काही प्लेसेस आहेत, किती प्लेसेस आहेत, जेवढे काही प्लेसेस असेल तिनं त्या ठिकाणी काय करते आहे, ती प्लॅन करते आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कुठेतरी जाणार आहे. पण त्यामध्ये जात असताना ती फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वन ऑफ द देम, त्यामध्ये फक्त ती एका ठिकाणी जाणार आहे. तर मला सांगा तिची पॉसिबिलिटी ती सांगा. तर तिची संभाव्यता काय आहे, तर ती किती साइट्सला व्हिजिट करू शकते, काय पॉसिबिलिटी आहे, ती कुठे जाऊ शकते सांगा बरं. माझा प्रश्न असा आहे की वनिता नावाची जी मुलगी आहे तिनं काय केलेलं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक प्लॅन केलेला आहे की जे खालील सेंचुरी म्हणजे ताडोबा वाईल्ड लाईफ सेंचुरी एक येतो हे पूर्ण. ठीक आहे, हा वर्ड आहे तो पूर्ण. चला, तर वनिता नावाच्या मुलीने तिनं उन्हाळ्याच्या सुट्टीचं एक प्लॅनिंग केलं. काय प्लॅनिंग केलंय तिनं, की तिनं 8 साइट्स ज्या आहेत तिनं अशा लिहून काढल्या की मला या 8 पैकी कुठेतरी जायचं आहे. तर
कोणकोणते ती प्लॅनिंग केलंय की उन्हाळ्या सुट्टीमध्ये मी या 8 पैकी कुठेतरी एका ठिकाणी जाणार आहे, तर मग तिची पॉसिबिलिटी मला सांगा, ती कुठे जाऊ शकते? एक्झॅक्ट तुम्ही सांगू शकता का? नाही. किती पॉसिबिलिटीज आहेत तिच्या? 8 जागा आहेत, तिनं 8 काढलेल्या आहेत. बघा, मोजा. 1 2 3, हा ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. 4 5, त्यानंतर 6 7 आणि 8 साईट्स तिने काढून घेतलेले आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या 8 पैकी कुठेतरी जाणार आहे, तर तिची पॉसिबिलिटी अशी असू शकते, ती 8ही ठिकाणी जाऊ शकते. 8 पैकी एकाच ठिकाणी जायचंय. काय सांगितलं? विजिट वन ऑफ देम. तर ती तुम्ही एक निश्चित सांगू शकता का ती कुठे जाणार आहे? तर नाही. त्या 8 पैकी कुठेही तिच्या पॉसिबिलिटीज 8च्या 8 आहे. ती 8 पैकी ती कुठेही जाऊ शकते. आपण तुम्ही निश्चित सांगू शकत नाही. तिने साईट काढलेलं पण तिने सांगितलं नाही की मी याच ठिकाणी जाणार आहे. तुमच्या मनाने सांगणार आहे का तुम्ही की उन्हाळ्याचा सीझन आहे तर मग ती थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वरला जाईल? असं थोडी नाही. तिने ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं आहे. 8 साईट्स काढलेल्या आहे. 8 साईट पैकी तिला कोणत्याही एका ठिकाणी तिला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जायचं आहे. तर तिची पॉसिबिलिटीज किती? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इज? किती त्या ठिकाणी तिची पॉसिबिलिटीज आहे जाण्याची? तर 8 ठिकाणी जाऊ शकते. पॉसिबिलिटी 8ही आहेत तिला. 8ही पॉसिबिलिटीज आहेत तिच्या. आहे की नाही? अरे 8 पॉसिबिलिटी आहेत की नाही? कारण त्या 8 साईट मधनं ती कोणत्या तरी एका ठिकाणी जाण असल्या कारणाने तिच्या 8 संभाव्यता आहेत. 8 पॉसिबिलिटीज आहेत तिच्या. ठीक आहे, समजलं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर? देर आर शी हॅज, आन्सर आहे तिचं, शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. कारण काय आहे? ती 8 पैकी एका ठिकाणी कुठेतरी जाणार असल्या कारणाने तिच्या पॉसिबिलिटीज 8च्या 8 सुद्धा आहे. आन्सर हे आहे आपलं. हा, झालंय? ओके, चला बघा क्वेश्चन काय आहे. प्रश्न असा आहे, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. म्हणजे आठवड्यातील तुम्हाला एक कोणता तरी दिवस निवडायचा आहे रॅन्डमली. असं फिक्स नाहीये की हाच सोमवारच निवडा, रविवारच निवडा, असं कोणताही एक स्पेसिफिक तुम्हाला दिला नाही. रॅन्डमली तुम्हाला चूज करायचं आहे. तर एनी डे ऑफ अ वीक इज टू बी द सिलेक्टेड रॅन्डमली. तुम्हाला एक कोणताही दिवस चॉईस करायचा आहे. तर मला सांगा, आठवड्यात किती दिवस असतात? 7. देर आर दी 7. आन्सर सुद्धा काय असणार आहे? 7 पॉसिबिलिटी असणार आहे. कारण आठवड्यात 7 दिवस असल्या कारणाने तो कोणताही डे चॉईस करू शकतो. देर आर द 7 पॉसिबिलिटीज. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? तिथे एका आठवड्यामध्ये 7 दिवस असल्या कारणाने तिथे कोणताही एक दिवस चॉईस करत असताना तिथे 7 संभाव्यता राहतील. है ना? समजलं? देर आर 7 days in week. So 7 possibilities to choose one day in a week. एका आठवड्यामध्ये कोणताही एक डे. वीकचं स्पेलिंग चुकलं ना रे? डबल ई का? तेच तर म्हणलं, वीकचं स्पेलिंग चुकलंय माझं. मी वीक म्हणजे हा झालाय. वीक म्हणजे असं अशक्त, कमजोर. हा वीक नव्हे येतो. हा कोण आहे? आठवडा आहे. ठीक आहे, म्हणून इंग्लिश चांगले शिका. पॅक ऑफ. सांगा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? There are the 52 possibilities in the pick up the one card. कळलं का तुम्हाला? हा 52 ही जी कॅट आहे यामध्ये किती पत्ते आहेत? 52 आहे. तर तो म्हणतो आहे की सिलेक्ट द वन कार्ड. त्या 52 पत्त्यापैकी तुम्हाला एक कार्ड चॉईस करायचंय. तो जो पिक करणार आहे 52 पैकी, तर त्याचे 1 कार्ड फ्रॉम द पॅक 52 कार्ड्स. ठीक आहे, एका पॅक मध्ये, पत्त्याच्या पॅकेटामध्ये किती असतात? 52 कार्ड असल्या कारणाने त्यापैकी कोणता तरी एक कार्ड आपल्याला निवडायचं आहे. तर त्याच्या किती पॉसिबिलिटीज राहतील, किती संभाव्यता राहील की ते कार्ड निघेल? तर 52 संभाव्यता राहतील त्यातून ते कार्ड निघण्याच्या. कळलं का? ओके,
There are the 52 possibilities. How many possibilities? There are 52 possibilities. There are 52 possibilities. Okay. Baka, one numbers from the 10 to 20 is a written on each card. Select one card randomly. त्यापैकी तुम्हाला एक कार्ड त्यामध्ये सिलेक्ट करायचे. बघा बरं, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 19, 19 तेच ते. ठीक आहे. 11 बघा, तो म्हणतोय की वन नंबर फ्रॉम द 10 to 20 रिटर्न ऑन इच कार्ड. प्रत्येक जे कार्ड आहेत ना, हे असे कार्ड आहेत. अशा कार्डवर नंबर्स लिहिलेले आहेत 10, 11, 12, 13 अप टू 20 पर्यंत. आणि त्यातून तुम्हाला एक कार्ड काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं. तर हाऊ मेनी देअर पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटीज असू शकतात? 11 मोजायच्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आपण काय करतो, 20, 10 आणि 20 मधला फरक किती? 10. लगेच म्हणता की देर आर द 10 पॉसिबिलिटी. तुम्हाला येत असतं आन्सर तुम्हाला येत आहे, पण तुम्हाला काय वाटतं की 10 आणि 20 मध्ये किती संख्या असतील बा? 10च आहे. असं आपल्याला गडबडीमध्ये काय होतंय की लगेच आपण त्यात मधला डिफरन्स पाहतो की 10चाच आहे, की लगेच आन्सर 10 लिहून टाकतो. पण 10 आन्सर नाहीये. त्या 10ला सुद्धा आपल्याला काउंट करायचंय. म्हणून तिथे आपल्याला आन्सर काय भेटत आहे? देर आर द 11 पॉसिबिलिटीज. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? व्हेन वी आर choose the one of the card from the 10 to 20, there are the 11. There are 11. 11 लिहू का? 11 possibilities. There are the 11 possibilities to choose the one card from 10 to 20. कळलं का सगळ्यांना? 10 पासून 20 पर्यंत असलेले जे अंक आहेत, तर त्यामध्ये लिहिलेल्या जी कार्ड आहेत, अशी कार्ड लिहिलेले आहेत. आणि त्यातून एक कार्ड तुम्हाला चॉईस करायचं असेल तर त्या ठिकाणी किती पॉसिबिलिटीज तुम्हाला पाहायला भेटतात? तर त्या 11 पॉसिबिलिटीज आपल्याला पाहायला भेटतात. आपण इथे तशी नंबरिंग सुद्धा लिहिली आणि मोजलं सुद्धा. ठीक आहे. तर इथपर्यंत आपल्याला 11 पॉसिबिलिटीज पाहायला भेटल्या. ठीक आहे, समजलं? खालीलपैकी कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे? माझा प्रश्न आहे तुम्हाला, क्वेश्चन असा आहे की खालील प्रयोगापैकी कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे? तुम्हाला आउटकम, असा कोणता रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्या रॅन्डम एक्सपेरिमेंट तुम्ही केला असता तर त्यातून तुम्हाला रिझल्ट जो आहे, आउटकम जे आहे, तर ते निश्चित भेटण्याचे चान्सेस जास्त आहे. तर पहिला आहे एक्झाम्पल आहे व्हेन यू टॉस वन कॉइन, अँड दुसरा एक्झाम्पल आहे व्हेन यू आर थ्रोन अ डाय. जेव्हा तुम्ही एक कॉइन टॉस करता त्यावेळेस का एक फासा फेकला असता. डाय म्हणजे काय? फासा फेकला असता. तर कशामध्ये तुम्हाला आउटकम जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत? हा, कॉइन मध्ये. डाय मध्ये नाही, डाय मध्ये तुम्हाला पॉसिबिलिटीज किती भेटणार आहे? 6. पण कॉइन मध्ये किती भेटू राहिले? 2च पॉसिबिलिटी. जास्तीत जास्त शक्यता आन्सर करेक्ट येण्याची शक्यता कशात आहे? कॉइन मध्ये. आणि याच्यामध्ये 6 वेळेस फेकल्याच्या नंतर तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत, है का नाही? देर आर द 6 पॉसिबिलिटी इन द डायस आणि ना फासा, है ना. आणि हेड अँड टेल मध्ये पटकन होते, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी हे तुम्हाला प्रश्न होता. समजला असेल तुम्हाला? काही अडचण?